पुढच्या व्हिडिओमध्ये आपण व्हिजिट करणार आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी. जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आजचा आपला व्हिडिओ चालू करतोय आपण इथून नर्मदा नदीच्या कडेला आपण उभं आहे. खूप मोठी नदी आहे ही नर्मदे हर म्हणून व्हिडिओची आज सुरुवात करतोय आपण. आता आम्ही आलेलो आहे कुबेर भंडारी महाराजांच्या दर्शनासाठी. आता इथं आपण दर्शन करून पुढे जाणार आहे. व्हिडिओ आज एकदम मस्त होणार आहे. तुम्हाला स्वामीनारायण मंदिर मी दाखवणार आहे. हे बघा, हे समोरच आपल्याला दिसतंय निळकंठ धाम आहे. हे पण गोदावरीच्या कडेलाच आहे. खूप सुंदर आहे. संध्याकाळी आपण पूर्ण व्हिडिओ इथं पाहणार आहे. आता इथं आपण आलेलो आहे कुबेर भंडारींच्या गाभाऱ्यामध्ये दर्शनासाठी आलेलो आहे. इथं तळघरामध्ये ही मूर्ती बसवलेली इथं खूप सुंदर मूर्ती आणि खूप भारी वाटते इथं आल्यावर. आता मस्त आपण इथं दर्शन करणार आहे. गर्दी नाही आहे जास्त इथं, फक्त अमावस्येच्या दिवशीच गर्दी राहते आणि लोक 4 अमावस्या 5 अमावस्याला इथं दर्शनासाठी येत राहते. त्याच्यामुळे धनप्राप्ती होती अशी मान्यता आहे. आता इथं मस्त आपलं दर्शन झालेलं आहे. गर्दी नसल्यामुळे एकदम शांततेत दर्शन झालं. आता वरती आपण जाणार आहे. महादेवांची तिथं पिंड आहे. पिंडीवर आपण अभिषेक करणार आहे. इथं पाण्याने अभिषेक करायचा असतो. त्याचा आम्ही आता इथं अभिषेक केला, दर्शन घेतलं आणि हे बघा, हे समोर जे गाभारा दिसतोय हा मेन गाभारा आहे. इथं कुबेर भंडारींची मूर्ती आहे. खूप सुंदर मंदिर आहे आतमध्ये आणि हा बाहेरचा परिसर आहे. दर्शन आमचं मस्त झालेलं आहे. हे समोर मंदिर आहे. खूप मोठं मंदिर आहे आणि एकदम मस्त मंदिर आहे. स्वच्छता भरपूर आहे इथं आजूबाजूला. आता याच्यानंतर आपण जाणार आहे नानी मोठी पनवती मंदिरामध्ये दर्शनासाठी. आता हे पूर्ण आमचं इथं प्रदक्षिणा वगैरे झालेली आहे मंदिराला. थोडेसे फोटो घेतले आणि निघालो आम्ही नानी मोठी पनवती मंदिरामध्ये. इथून कुबेर भंडारीपासून साधारण एक 20-25 किलोमीटर अंतर असेल साधारणतः. तर इथं मान्यता अशी आहे की इथं ज्यावेळेस नानी मोठी पनवतीचं दर्शन घेता तुम्ही, तर त्यावेळेस तुमची काही पनवती असेल, पाठीमागे काही अडीअडचणी असेल, तर सर्व दूर होत्या अशी मान्यता आहे. आम्ही आलेलो आहे आता दर्शनासाठी. खाली नानी मोठी 2 देवींचं मंदिर आहे आणि वरती शनी महाराजांचं मंदिर आहे. आता आम्ही दर्शन करून बाहेर आलेलो आहे. प्रदक्षिणा घालतोय मंदिराला. प्रदक्षिणा करून आपण निघणार आहे इथून निळकंठ धामला दर्शनासाठी. हे बघा, तिथं समोर मंदिर आहे. आपलं इथलं दर्शन झालेलं आहे. आता आपण निळकंठ धाममध्ये जाणार आहे. निळकंठ धाम आपलं आता पूर्ण आपल्याला पाहायचं आहे. हे बघा, हे समोर दिसतंय आपल्याला. इथून आतमध्ये जायचं आहे. हे निळकंठ धाम आहे. मस्त अशी विद्युत रोषणाई केलेली आहे आणि खूप शांतता वाटते इथं. एकदम भारी मंदिर आहे आणि परिसर एकदम सुस्वच्छ आहे. शंभूला आज दिवसभर फिरावलं मी. आज एकदम खुश आहे शंभू पण. आणि इथं स्वामीनारायण मंदिर आहे. आता मी इथं पहिल्यांदाच आलेलो आहे, त्याच्यामुळं मला जास्त माहिती नाही, पण मला पाहून खूप भारी वाटलं आणि तुम्ही पण नक्की इथं येऊन त्याचा अनुभव घेऊ शकता. आता आतमध्ये चाललोय आम्ही. एकदम स्वच्छता आहे भारी आणि साईडला पूर्ण गार्डन बनवलेलं आहे. आता आम्ही स्वामीनारायण मंदिरामध्ये चाललेलो आहे दर्शनासाठी. हे आजूबाजूला पूर्ण छोटे-छोटे मंदिरं बनवलेले आहे आणि समोर एक मोठं मंदिर दिसतंय. आतमध्ये गेल्यानंतरच आता आपल्याला कळेल, की आतमध्ये कशाप्रकारे बनवलेलं आहे. मी फक्त आजपर्यंत व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं आणि ऐकलेलं होतं. आज स्वतः आलेलो आहे, तर आता स्वतः अनुभव घेऊ. इकडं हे जे साईडला दिसतंय ना, इकडं जेवणाची सोय आहे सगळी, म्हणजे हॉटेल्स वगैरे इकडं या साईडला आहे. आणि आता आपण मंदिराकडे निघालेलो आहे. पहिलं दर्शन घेऊया. आता टायमिंग किती आहे इथं माहिती नाहीये मंदिराचं. पण रात्री खरंच पाहण्यासारखं आहे इथं. खूप भारी परिसर आहे आजूबाजूला. भरपूर लाइटिंग केलेली आहे, त्यामुळे भारी दिसतं आणि गार्डन खूप सुंदर बनवलेलं आहे. ही इथं शिवजींची इथं मस्त अशी मूर्ती बसवलेली आहे गार्डनमध्ये. पुढं बदकं आहेत. इथं नीलकंठ वणींची मूर्ती आहे.
ते आपले ब्रह्माजी आहेत. आता इथं आम्ही दर्शन केलेलं आहे आणि गार्डनमध्ये बनवलेले आहे ते मूर्ती खूप सुंदर आहेत. गार्डनमध्ये असल्यामुळे अजून भारी दिसतात. नटरंग फाउंटन आहे इथं. खूप मोठी मूर्ती आहे. आता आपण स्वामीनारायण मंदिराला इथं आलेलो आहे. हे समोर मस्त कारंजे बनवलेलं आहे आणि मंदिर हे पूर्ण पाण्यात आहे. आजूबाजूला पूर्ण पाणी आहे आणि आतमध्ये मंदिर आहे. हे छोटे छोटे मंदिर आहे साईडनी आणि मध्ये शिवलिंग आहे पाण्याच्या आतमध्ये. लकी आहे आपण. आणि आम्ही आल्याच इथं आरतीचा टायमिंग झाला आणि मंदिर उघडलेलं आहे. बघा समोर तुम्हाला पडद्यावर जाताना दिसतोय ना. आम्ही आलो आणि आरती चालू झाली. आरतीचा टाइम झाला आता. आरती करूया आणि नंतर मग राहिलेले मंदिरं जे आहेत ती विजिट करूया. तिथं आरतीला आम्ही थांबणार आहे थोडा वेळ. ते स्वामीनारायणची मूर्ती आहे समोर. एकदम सुंदर आणि खूप मन प्रसन्न होतं इथं आल्यानंतर. एवढी शांतता आहे. खरंच खूप भारी वाटलं इथं आल्यानंतर. आरती चालू झालेली आहे आता. आरती चालू आहे. इथं मस्त दर्शन झाल्यानंतर मन एकदम प्रसन्न झालं. हे बघा समोर स्वामीनारायणांची मूर्ती आहे. गाभाऱ्यामध्ये एकदम सुंदर असे परिसर आहे आजूबाजूला. आता दर्शन झाल्यानंतर आपण पाठीमागचे जे छोटे मंदिर आहे, आता कोणत्या मंदिरात कोणत्या कोणत्या मूर्ती आहेत ते आपण सर्व पाहणार आहे. आरती पूर्ण झाली आणि आता देवाची विश्रांतीची वेळ झालेली आहे. कारण आता जवळपास 9 वाजलेले आहे. त्यामुळे आरती झाल्यानंतर देवांना विश्रांतीसाठी तर हे बघा मंदिराच्या पाठीमागे आलेलो आहे आपण. मस्त समोर पाण्याचं असं कारंजा बनवलेला आहे. लाइटिंग बनवलेली आहे त्याच्यात. त्याच्यामुळे एवढं भारी दिसतंय आणि हे मंदिर जे आहे पूर्ण पाण्यामध्ये आहे. साईडला पूर्ण पाणी आहे आणि त्याच्या बाजूला नंतर मग मंदिरं बनवलेली आहे आणि पाण्यामध्ये पूर्ण साईडनी शिवलिंग बसवलेले आहेत. त्याच्यामुळे एकदमच भारी वाटतं इथं. वातावरण एकदम शांत आहे आणि एकदम असं गारवा चालू आहे आता. गार वारा चालू आहे. हवा भरपूर आहे. हे असे मंदिर आहेत सगळे. खूप मोठं मंदिर आहे. हे बघा पाठीमागं मंदिर दिसतंय ना. हवा खूप जास्त चालू आहे. पण एकदम गार हवा चालू आहे. दिवसभर जेवढं गरम झालं तेवढं इथं आल्यानंतर आम्ही फ्रेश झालो एकदम. तुम्ही नक्की इथं वेळ काढून व्हिजिट करा. एकदम भारी आहे. हा आजूबाजूचा जो परिसर आहे हा इथून आपण मंदिरात मेन मंदिराच्या साईडने बघतोय. तर आता इथं काय झालंय आम्ही बाहेर निघालोय. मंदिराचा टायमिंग झालेला आहे. 10च्या आतमध्ये मंदिर हे बंद होतं. जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला इथं साधारण 7 वाजताच पाहिजे, तेव्हा पूर्ण तुमचा एरिया हा फिरून होईल, दर्शन वगैरे होईल. इथं हे बघा महादेवाच्या मस्त अशा लिंग बसवलेले आहेत. पिंडी आहे त्या पूर्ण पाण्यामध्ये बसवलेल्या आणि त्याच्यावर पाण्याचा अभिषेक होतोय. भारी वाटतं ते पाहताना. आणि टायमिंग कमी आहे मंदिराचं. रात्री 10च्या आतमध्ये मंदिर पूर्ण बंद होतं. आरती झाल्यानंतर पुढच्या 15 मिनिटामध्ये मंदिर पूर्ण बंद होऊन जातं. त्याच्यामुळं तुम्ही वेळेत आला तर तुम्हाला पूर्ण हे मंदिर आहे, इथं दर्शन घेता येईल. तर आम्ही थोडं उशीर आल्यामुळं आमचं पण पूर्ण पाहणं नाही झालं. आणि हे बघा आता असं मंदिर पूर्ण बंद झालेलं आहे. तर तुम्हाला व्हिडिओ पाहून कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये.